तुका म्हणे माझ्याची सर्व सुख, तुका म्हणे माझ्याची सर्व सुख, तुका म्हणे माझ्याची सर्व सुख, तुका म्हणे माझ्याची सर्व सुख. Hare
अंगीकार ज्यांचा केला नारायण अंगीकार ज्यांचा केला नारायण अंगीकार ज्यांचा केला नारायण अंगीकार ज्यांचा केला नारायण अंगीकार
अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार केला नारायणे अंगीकार केला नारायणे अंगीकार केला नारायण अंगीकार केला नारायण अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार केला नारायणे अंगीकार केला नारायणे अंगीकार केला नारायणे अंगीकार केला नारायणे वंदते वंदते अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार जांत केला नारायणे अंगीकार जांत केला नारायणे पतेही केले वंद्य केली अंगीकार केला नारायणे अंगीकार केला नारायणे अंगीकार केला नारायण अंगीकार केला नारायण
अंगीकार ज्यांचा केला नारायणे, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंद्यते हे तेने वंदे केले. अजामेळ विल्लिनी तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले. अजामेळ विल्लिनी तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. अंगीकार ज्यांचा केला नारायण, निंदेते हे तेने वंद्य केले. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू कावाई नमो त्रिभुवन पावने, आद्यात्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केले. अजामेळ विल्लिनी तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली. आदिशक्ती जगन्माता ब्रह्मचित्कला श्री संत मुक्ताबाईच्या कृपाशीर्वादानं, श्री संत विठोबा गोसावी यांच्या पुण्यतिथी निमित्त गोरक्षण संस्थेच्या मार्फत आपल्या राहुल गावामध्ये चालू असलेला, आजपासून चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह एवं श्रीमद भागवत कथा आणि त्या कथेतला कीर्तनाचा आजचा पहिला दिवस. ज्यांच्या मुखामधून कथा ऐकत आहात ते आपल्याच गावाचे निवासी, हरिभक्ती परायण, सर्वात जास्ती माझ्यावर प्रेम करणारे मुरलीधर महाराज वाघ. आणि योगायोगानं कथा जरी मुरलीधर महाराज वाघ यांची असली तरी समोर बसलेले विलास महाराज वाघमारे आहे. त्याला योगायोगच आहे. आणि आपल्या गावाचे टाळकरी मंडळी, मृदंगवादक विनेकरी महाराज, त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ, आबाल, वृद्ध, प्रौढ, माता, भगिनी, चिंतनासाठी घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. 9:15 वाजेपर्यंत सोडवून आहे.
तुम्ही म्हणावं असं काहून, ते आमचं आम्हाला माहीत. आजचा अभंग पहिल्या दिवसाचा आहे. कुठलाही प्रारंभ नामस्मरणानं होतो, भजनानं होतो. भजनाचं महत्व विषाद करत असताना तुकोबाराय म्हणता की तुका म्हणे येथे भजन, दुसरं कोणतंच प्रमाण नाही, कोणता पुरावा नाही. आम्ही म्हणू तो पुरावा, आम्ही म्हणू ते प्रमाण. तर भजन हेच प्रमाण आहे. आणि ते भजन प्रमाण देत असताना भजनापेक्षा किती थोर साधनं असले, किती थोरवी असली, तरी तुकाराम महाराज म्हणतात काय थोरपण जाळावे ते भजनाच्या पुढे नाही. म्हणून भजनाचं महत्व अभंगामधून अशा प्रकारचं तुकाराम महाराज चिंतन व्यक्त करतात. विठाला जीवनामध्ये दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक भोजन, दुसरं भजन. भजन. भोजन आणि भजन ज्याच्या जीवनात आहे, पहा किती चांगला योग आहे. माणसं भोजन लय करणारे आहेत. भोजन करणाऱ्याची संख्या खूप आहे, पण भजन करणाऱ्याची, पण दोन्ही गोष्टी अनिवार्य आहे. भोजन जर करून राहिले तर भजन करावंच लागेल. एका सुभाषितकारानं म्हटलेलं आहे, व भोजन कधी केलं पाहिजे आणि भजन कधी केलं पाहिजे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीं त्यक्त्वा हरिं भजे. ऐकून घ्या. 100 कामं करायचे समजा तुम्हाला, तुम्ही लिहिली आधी की बा 100 कामं करायचं, तर ते 100 कामं सोडून सर्वात पहिलं कोणतं काम सांगलं तर भोजन. 100 कामं सोडून भोजन करत जा. आता पुढचं आहे काय, 1000 कामं सोडून सर्वात पहिलं काम स्नान करा. आता पुढचा अंक वाढला जातो. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 कामं टाकून पहिलं काम दान करा. आणि कोटी कामं टाकून पहिलं काम आहे भजन करा. मग भजन करा अगोदर की भोजन नाही बोलत का ना. लिहिणाऱ्यानं काय लिहिलं पहिले भोजन. मग तुम्हाला भजनच सांगायचं होतं तर मग खालून सुरुवात करायला पाहिजे होती ना. किंवा कोटी कामं सोडून भजन करा, मग 1,00,000 कामं सोडून दान करा, 1000 कामं सोडून स्नान करा, 100 कामं सोडून भोजन करा. असं नाही ते ना, असं लिहिलं इकडून खालून. काय काय होते, पहिले 100 कामं सोडून भजन केलं, भोजन करावं. आणि 3 गोष्टी सांगायच्या राहिल्या, मनातच तो माणूस कीर्तनातून उठून गेला. काय सांगेन लोकांना, पुढचं ऐकलंच नाही ना. महाराज सांगलं बा 100 कामं सोडून भोजन करा, ते पुरं ऐकलं पाहिजे. मग ते यावं लक्षात. 2 गोष्टी सांगितल्या, एक भजन आणि दुसरं भोजन. पण भजन करण्याच्याही अगोदर, भोजनाच्या अगोदर भजन केलं पाहिजे असा नियम आहे. म्हणून त्या भजनाचं महत्व या अभंगातून तुकाराम महाराज विशद करत असताना 4 पुरावे दिलेले आहे की बा भजनानं, या नामचिंतनानं कोणाकोणाचा आत्तापर्यंत उद्धार झाला याचे पुरावे द्या. पुरावे पाहिजे ना. पुरावे नाही, काही नाही, प्रमाण नाही, म्हणता की बा भजन करा, पण त्या भजनानं उद्धार कोणाकोणाचा आतापर्यंत झालेला आहे. तर तुकाराम महाराजांनी त्याची 4 जणांची यादी दिली. 4 पुरावे बस झाले, केस सक्सेस. पुरावे 4 भेटल्यावर काय, पहिला पुरावा दिला अजामेळ, दुसरा पुरावा दिला भिल्ल समाजातील एक स्त्री भिल्लीन, तिसरा पुरावा दिला महर्षी वाल्मिक, आणि एक चौथा पुरावा दिला वेश्या होती एक.
त्या वेश्येलाही शेवटी नामस्मरण करावं वाटलं, तिचाही उद्धार झाला. 2 स्त्रिया आणि 2 माणसं. पहा भेदभाव आहे काय? पुरावे पहा कसे आहे. स्त्रियांनाही अधिकार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार. म्हणजे ब्राह्मणांना अधिकार आहे, क्षत्रियांना अधिकार आहे, वैश्यांना अधिकार आहे, शूद्रांना अधिकार आहे, आदी करून वेश्यही. वारकरी संप्रदाय हा भेदभाव करणार नाही, एकात्मतेचा संदेश देणार आहे. म्हणून स्त्री पुरुषाला सारखा अधिकार आहे, चांडाळालाही अधिकार आहे. तुम्हाला स्त्री माहीत असेल, पुरुष माहीत असेल, एखाद्या वेळेला वेश्याही माहीत असेल, पण चांडाळ काय? चांडाळ पाहिला का तुम्ही? तुमच्या गावात आलता का? या गोष्टी कोण सांगेल मग? आता चांडाळ आहे काय भानगड? काय तो माणूस आहे का? एखादी योनी आहे का? एखाद्या सरकारी नोकरीतला माणूस आहे? ते राज्यकर्ता आहे कोण तो चांडाळ? त्यालाही अधिकार. चांडाळ एक चांडाळत्व ज्याला निर्माण होते, ज्याला आपण भूत, चुडेल अशा योनिया म्हणतो ना, त्यातलं एक चांडाळत्व आहे. ती अतिशय नीच योनी आहे चांडाळ. तसं माणसाला चांडाळत्व कधी येते असं एक शास्त्रामध्ये एक सुभाषित आहे. आपण ज्याला हजामत म्हणतो, कटिंग केल्यावर आंघोळ जर केली नाही तर ते आंघोळ न करेपर्यंत जे राहते ते चांडाळ. आपण मुर्दा फुकायला गेलो, मुर्दा फुकून आलो, त्याच्या आपल्याला ज्वाळा लागल्या किंवा त्याचा धूर आपल्याला जर लागला, जोपर्यंत आपण आंघोळ करत नाही तोपर्यंत चांडाळ असते. चांडाळत्व. मैथून केल्यावर जर स्नान केलं नाही तर चांडाळत्व असते. अंगाला तेल लावल्यावर जर स्नान केलं नाही तर तोपर्यंत चांडाळत्व त्याच्यात असते, असं लिहिलेलं आहे. चांडाळत्व येते शरीरामध्ये. त्या चांडाळालाही नामस्मरण करण्याचा अधिकार आहे, वेश्येलाही नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. याती भलत्या नारी नर, कुठली नारी असो, नर असो, चांडाळ असो, वेश्य असो, आदी करून सर्वांना अधिकार आहे. कशाचा? यज्ञ करायचा नाही, कर्मकांड करण्याचा नाही. त्याला शुद्धी लागते, त्याला पावित्र्य लागते, तेवढेच कठोर नियम लागतात. ते सर्व नियम पाळून जर तुम्हाला ते केलं तर तुम्हाला ते लागू. पण नामस्मरण करण्यासाठी कुठलीही बाधा नाही आहे, म्हणून ते कोणालाही करता येते. म्हणून त्या भजनाचं, नामस्मरणाचं महत्व सांगितलं. विठाला आता नामस्मरण करता करता देवानं जर त्याचा अंगीकार केला तर तो निंद्य जरी असला, जगानं त्याची कुकर्म केल्याबद्दल निंदा जरी केली, तरीही नारायणानं अंगीकार केल्यावर त्याचा उद्धार अशा प्रकारचा होतो. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंद्यतेही तेने निंद्य. ज्याची जग निंदा करत होतं, ज्याच्याकडून निंद्य कर्म घडले, पाप घडले, नाना प्रकारचे कुकर्म घडले, पण नामस्मरण जर शेवटी त्याच्या हातात पडलं असेल, त्याच्या मुखात आला असेल, तर देवही त्याचा अंगीकार करतो आणि त्याचे सर्व पाप कुकर्म माफ होऊन त्याचाही अशा प्रकारचा उद्धार करतो. पावणे 10 पर्यंत बोलायचं आहे म्हटलं तर अभंगालाच बोलावं लागेल ना. आता इकडचा तिकडचं बोलत बसलो तर मग वेळ कुठे सापडतो. आता ते भानगड आहे. म्हणून मी अभंगाला सुरुवात केली. अंगीकार ज्यांचा केला नारायण. ज्ञानोबारायने एक उदाहरण दिलेलं आहे की अंगीकार जर मोठ्यानं केला, ज्याच्या हाती सत्ता आहे त्यानं जर अंगीकार केला, त्याला अशी किंमत येऊन जाते या बाजारामध्ये, किंमत येऊन जाते लोकांमध्ये. एक ज्ञानोबाने उदाहरण दिलं बा ज्ञानेश्वरीमध्ये.
पहा किती सुंदर उदाहरण दिलं. त्यावेळेसचं उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. विठाला विठ्ठल. राज अग्नीची अक्षरे आहाती, ये सामा एका दया पलती, तया सामासाठी जोडती सकळ वस्तू. पहा काय उदाहरण दिलं त्यांनी. एका राजानं नोटा बनवल्या, पण कशाच्या? तांबड्याच्या. पंचायतच दक्षिणा घेणार आहे ते. तांबडं चालत नाही त्याला दक्षिणा, पण राजाचा हुकूम आहे, त्याला तुम्ही काय करणार आहे? गव्हर्नमेंटची खाली सही आहे. राज आज्ञेची अक्षरे आहात. एका राजानं तांबड्याच्याच नोटा काढल्या, तर म्हणे कागदाच्या नेहमी फाटतात, वारंवार त्या बदलाव्या लागतात, कधी कधी नोटबंदी करावी लागते, कधी कधी लोक संग्रह करून ठेवतात, कधी कधी लोक काढतच नाही. अशी खूप मोठी तंतई तिथे. त्यावेळेला एका राजानं, ज्ञानोबाराय म्हणतात, त्यावेळेला एका राजानं नोटा काढण्याचा आदेश दिला आणि नोटा काढल्या त्या तांबड्याच्या. त्या तांबड्याच्या नोटा तयार झाल्यावर खाली मात्र त्याचा एक शेरा असतो, त्या राज्यपालाचा, त्या गव्हर्नमेंटचा त्या शिक्का असतो. मग ते नोट प्रमाणित होऊन बाजारात येते. चांबड्याच्या नोटा काढल्या, राज आज्ञेची अक्षरं त्याच्यावर लिहिली. मग चांबड्याच्या नोटेच्या बदल्यात अति महागड्या वस्तू तुम्ही खरेदी करू. काहून? अंगीकार कोण केला? राजाने केला. आता तिथं काय कोणाचं चालते? सत्तेपुढे शहाण पण नाही तरी चालतच नाही. तुमचं किती घर असू द्या, खाली इतके मस्ती येईल सत्ताधीश. आपण नाही खरं सांगत येईल, सत्तेपुढे चालत नाही. त्याचे मला दाचे किती अनुभव आले. मग आता राजाची सत्ता आहे, राजानं अंगीकार केला. राजानं अंगीकार केल्यामुळे सामती ही चालती, राजा करी दाम, सामती ही चालती. राजानं दाम म्हणून, एक चलन म्हणून जर तांबड्याची नोटा काढल्या तरी त्या बाजारात चालू शकतात, कारण अंगीकार राजाने केला म्हणून. तसं नामस्मरण करणाराचा अंगीकार देवानं केला म्हणून. निंदे त्याने म्हणजे निकृष्ट नीच आशयी वृत्तीचा जरी कोणी असला तरी देव त्याचा अंगीकार जर करत असेल तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग आम्हाला त्याचे पुरावे द्यावा, त्याचे काही प्रमाण द्या. भजन त्याच्यासाठी प्रमाण आहे आणि 4 जणांचं त्याच्यासाठी पुरावे आहे. आता पुरावा नंबर 1, पुरावे पाहिजे तुम्हाला. मग पुरावे पुराणातले दिले. पुराण प्रसिद्ध सीमा, नाम तारक महिमा, पुराण प्रसिद्ध उदाहरण दिले. ते एक अजामेल नावाचा राजा होऊन गेला. अजामेळाची कथा सांगल्या जाते. पण तो अशा पद्धतीने जीवन जगला की असं नाही की त्याने हे पाप केलं नाही. पाप केले. आता तो निंद झाला जगात. लोक त्याची निंदा, पाप लोक करणाऱ्याची निंदा करतात. म्हणजे जाऊ द्या ना, त्याचं काय नाव काढता, काय काय करते आम्हाला माहित आहे. लोकांचं सातबारे आहे सगळं. बंद्या गावात काय चाललं, एक माणसाची बोललं की झालं, तो बंद गावाची भांडवडी सांगून देते. कोण कसं माणूस पाहिजे तो गणपती फिरणार. आता त्याची दुष्कीर्ती त्या अजामेळाची दूर दूर गेली. काय राजा पापी आहे, काय राजा पापी आहे, किती दुष्कर्म करतो, वेश्यागमन करतो, नाना प्रकारचे कुकर्म करतो. काय याचा उद्धार होईल? एवढा पापाचा संग्रह करून ठेवला. काय कुठला त्याला हे नव्हता, पण थारा नव्हता. मग अशा वेळेला त्यानं काही देवाचं नाव घेतलं नाही. शेवटी म्हणतात बा त्याच्या उतार वयामध्ये त्याला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव काय ठेवलं पाहिजे? मग त्याचं नाव ठेवलं नारायण. नारायण नाव ठेवलं. मग त्याला आता तो उतार वयात मुलगा झाल्यामुळे त्याला खूप लढा लागला त्याचा.
मग तो उठता बसता नारायण नारायण, कुठे गेला नारायण, इकडे नारायण, अमुका नारायण कुठे गेला, सतत त्याच्या तोंडात. बरं, देवाचं नाव येत होतं त्याच्या तोंडात की पोराचं? मग पोराचं नाव घेऊन उद्धार होते की देवाचं नाव घेऊन? नाही ना, प्रश्नच आहे ना. देवाचं नाव घेऊन माणसाचा उद्धार होते की पोराचं नाव घेऊन? तुम्ही बोलतच नाही. आजा मेळ्याचा उद्धार झाला तो पोराचं नाव घेऊन, देवाचं नाव घेऊन नाही. हा, चला गुंतागुंतीचे प्रश्न आहे बघ. का तो कोणाचं नाव घेतलं त्याला मरता वेळी? पोराला हाका मारला. देवाला हाका मारला काय? मग उद्धार कोण केला? देवानं. चला हे तर काय वांगड. मला वाटते देवाचे नाव ठेवले पाहिजे पोरायचे. नाही देवाचं म्हणून नाव आलं तर पोरं म्हणतं ते येते. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका बने तुका पार म्हणजे मराठी वेळ आली अजय मेळ्याची. अंतकाळाची जवळ आला, त्याचा मृत्यू त्याला दिसायला लागला की मरतो आपण इतक्या वेळा. पण त्यानं पुत्र लोभानं, देवाच्या येणं नाही, पुत्राच्या लोभापायी त्यानं हाक मारली नारायण. कुठे? मुलाला. आणि प्राण सोड घ्या. मग आता तुम्ही सांगा, पाप एवढे केले होते की असं नाही की हे पाप केलं नाही. मग एकदाच अंतकाळाच्या वेळेला नाम आलं पुत्राच्या लोभानं, तर त्याचा उद्धार झाला. देवानं सनद देऊन दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये. सनद म्हणजे पक्का कागद, तो कोणी बदलू शकत. त्याला आता मला वाटते आजच्या भाषेत स्टॅम्प म्हणतात का काय म्हणतात. स्टॅम्पवर लिहून द्यायला लागते ना, काही करार असला तर बदलू नाही शकत तुम्ही. त्याच्या करार संपल्याशिवाय स्टॅम्पवर लिहून द्यायला. कसे 4 स्टॅम्प दिला देवानं भगवद्गीतेत, 4 सनद लिहून दिलेली आहे. त्यातला हा एक सनद आहे. ईशामहं समुद्धार्था मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्याविषित चेतसा. देव म्हणता मी आहे, फक्त तो नामस्मरण कर, मी आहे बसलो. अनन्या चिंतयंतो माम हे जना परिपासते. हे एक सनदच आहे. तू चिंतन कर, तुझा योगक्षम मी चालवतो. हा, सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तुम्हाला शरण आहे, तुझी जबाबदारी माझ्यावर. अशा 4 सनदी लिहून दिलेल्या आहेत. त्यातली एक सनद आहे की नामस्मरण जरी त्यानं मुलाचं म्हणून केलं असलं तरी मुलाचं नाव नंतर, अगोदर पहिल्या जगात गाजलेलं नाव आहे देवाचं. देवाच्या नावावरून त्याचं नाव नारायण ठेवलं गेलं. मग मुलाचं जरी घेतलं असलं ते नाव तरी ते देवाचंच नाव झालं. म्हणून त्याच्याकडून घडलेले अनेक पाप दुष्कर्म सर्व जे आहेत ते अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम. हे एक 4थी सनद आहे. अंतकाळाच्या वेळेला नामस्मरण जर मुखात देवाचं आलं त्याला गती प्राप्त होते, त्याला चांगली गती प्राप्त होते आणि त्याचा उद्धार होते. म्हणून मग आता नामस्मरण अंतकाळाच्या वेळेला येईनच कोण म्हणून सांगते. त्यावेळेला बुद्धी भ्रष्ट झालेली असते, विपरीत झालेली असते, काहीच सुचत नाही.
काय म्हणावं काय देवाचं नाव घ्या गोंधळून जाते. अशा वेळेला नाम येणं म्हणजे लय कठीण आहे ना. त्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याकरता सद अभ्यासे निरंतर. पहिले अभ्यास चालू ठेवावा लागतो. मग पहिल्यापासून नामस्मरणाचा अभ्यास करता 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 ते सवय झाली तो पाठ झालं का मग आमच्या काळाच्या वेळेला नाम येते. असं कुठं येतं का? अभ्यास करावा लागतो नामस्मरणाचा सारखा. पण येईलच कशावरून बा काय सांगता येते. नामस्मरण मुखामध्ये मरणाच्या वेळेला अनेक प्रकारच्या भीत्या निर्माण होतात. अनेक प्रकारचं त्याच्या पुढे काही हे असतं. काही नामस्मरण येत नाही. पण या ठिकाणी पुरावा दिला की अजामेळाचा उद्धार आमच्या काळाच्या वेळेला पुत्राच्या लोभानं त्यानं नारायण म्हटलं त्याचा उद्धार झाला. हा झाला एक माणसाचा पुरावा. मग आता स्त्रीचा द्या एखादा की स्त्रीचाही उद्धार झाला किंवा पुरावे सारखे लागतील ना. जर तुम्हाला समता मानणं आहे नामस्मरणाचा अधिकार जर सर्वाला आहे तर तुम्ही पुरुष प्रधान कसं काय स्त्री प्रधानही पाहिजे. आणि वारकरी संप्रदायानं स्त्रीला सुद्धा महत्त्व दिलं. स्त्रीला भजनाचं प्राधान्य दिलं, कीर्तनाचं प्राधान्य दिलं. वारकरी संप्रदायानं आज अनेक स्त्रिया कीर्तनकार उभ्या केल्या, अनेक भजन म्हणणाऱ्या स्त्रिया उभ्या केल्या. स्त्रीलाही मुक्तता दिली आणि स्त्रीलाही प्राधान्य दिलं. पहिली कवयित्री स्त्री आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली जिनं शिक्षणाचे दार उघडले. कोण? हा मी म्हणत तुम्ही त्या नाव घ्या. तुम्हाला चुकीचं शिकवल्या गेल्या लोक चुकीचं शिकवलं. शिक्षणाच्या द्वारा अमुक अमुक स्त्रीने उघडले. तुम्हाला सांगू शिक्षण ज्याच्यात होतं ज्ञान ज्या ग्रंथात होतं ते ग्रंथ वाचण्याचा स्त्रीला अधिकारच नव्हता. मग आता ज्ञान कसं गावे? तुमचा अधिकारच हिसकावून घेतला किंवा ती पोथी तुम्ही हातात घ्यायची नाही. तो ग्रंथ तुम्हाला हातात घेता येत नाही, वाचता येत नाही. वाचायचं आशेंदा आमच्या बैठकीत आहे. आता एवढे नियम लादल्या गेले तर स्त्री वंचित राहिली ज्ञानापासून. स्त्री शिक्षणाचे दार कोण उघडले सर्वात पहिले तर ताटी उघडा. हे कवित्री आहे पहिली शिक्षणचे दार उघडणारी स्त्री. मुक्ताबाई ज्ञान बंदिस्त होतं पण मुक्ताबाईनं हाक दिली ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही ताटी उघडा, दरवाजा उघडा, बाहेर या. असं दरवाजा लावून बसण्याचं काम नाही. ज्ञान कोंडलं गेलं, ज्ञान बंदिस्त झालं, ते खुलं झालं पाहिजे म्हणून ज्ञानोबाला बाहेर काढलं, ताटी उघडायला लावली. तेव्हा ज्ञानेश्वरी तुमच्या हातात आली. तेव्हा अमृतानुभव तुमच्या हातात आला. चांगदेव 65 तुमच्या हातात आली. हरिपाठ तुमच्या हातात आला. विरहण्या तुमच्या हातात आल्या. अतिशय कूट अभंग तुमच्या हातात आले आणि मग तुम्हाला ज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला. आणि मग सर्व वेदाचं ज्ञान त्याच्यात आहे, उपनिषदाचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे, आणि भाष्य त्याच्यामध्ये आहे, आणि भगवद्गीतेचं ज्ञान ज्या ग्रंथामध्ये आहे ते वाचण्याचा अधिकार झाला. म्हणूनच आज 100 200 स्त्रिया पारायणाला बसतात, गाथा पारायणाला बसतात. मागच्या वर्षी मी गाथा पारायण केलं, 200 महिला गाथा पारायण केलं त्यांनी. ते म्हणत महाराज आम्हाला आतापर्यंत सांगलंच नाही हो, कोण 5000 अभंग वाचले 7 दिवस. तुकोबानं काय काय लिहून ठेवलं आमच्यासाठी ते माहीतच नव्हतं, आम्हाला माहीत झालं. मी 200 गाथ्यामध्ये 200चे 200 त्या सर्वांना देऊन म्हटलं घेऊन जा, तुमचं वाचणं झालं घेऊन जा. यावर्षी ज्ञानेश्वरी पारायण केलं. ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, वाचणं झालं. मग ते म्हणत महाराज ज्ञानेश्वरी म्हटलं घेऊन जा. मी आतापर्यंत 5000 ग्रंथ वाटले. किती? 5000 ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवले. तसा मी भिकारी माणूस आहे. माझं काही नाही, माझं शेती नाही, माझं सातबारा नाही, मी कीर्तनाचे पैसे घेत नाही, कथा तर अजिबात करतच नाही. अजून मी नाही केली कथा. तर हे केलं होते कसं काय? आतापर्यंत बरोबर आमचा संकल्प आहे वारकरी
धर्मपरिषदेचा, घर तिथं ज्ञानेश्वरी, घर तिथं तुकाराम महाराजची गाथा, घर तिथं ज्ञानेश्वर महाराजचा हरिपाठ पोचलाच पाहिजे, हा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि तो आम्हाला पूर्ण करायचा आहे उरलेल्या आयुष्यामध्ये. उद्या जर तुम्ही फक्त काय म्हणता, आम्ही हिंदू आहे, सांगा बरं हिंदूचा ग्रंथ कोणता आहे? तू सांग बरं हिंदूचा ग्रंथ कोणता? सांग ना. शाबास. शिबिरात होय का कोणाला? म्हणून मग तुम्ही जर हिंदू आहे तर तुमच्या घरात हिंदू धर्माचा ग्रंथ पाहिजे की नाही? मग हात वर करा बरं कुठं कोणाच्या घरात आहे ते. आता घरी आहेत म्हणून तर तुला सांगलं, ते याच्या बी घरी आहे. मग तुमची ओळख काय? तुम्ही हिंदू आहे, हिंदूचा ग्रंथ माहित नाही, हिंदूचा ग्रंथ तुमच्या घरात नाही, मग तुमची ओळख काय हिंदू म्हणून? ही तर गोष्ट महत्वाची आहे ना. असं मी ना म्हणलं, एक मूर्तीची बाई आहे त्या सविताबाई गायकवाड, ते म्हणे मग महाराज त्या लोकांना विचारून राहिले, ते लोक म्हणतात आमच्या घरी ग्रंथ नाही, ग्रंथ नाही. मग ते ग्रंथ कोणता आहे? म्हटलं भगवद्गीता. म्हणे मग केवढ्याला भेटते? म्हटलं 10 रुपयाचं एक पुस्तक. मग म्हणे माझे घेऊन जा पैसे. त्या बाईनं ताबडतोब पैसे दिले 100 भगवद्गीतेचे. आणि तो आमच्या भैयाला म्हटलं जा भैया घेऊन ये. तो घेऊन आला, वाटले. तुम्ही जोपर्यंत लोकांना सांगत नाही तोपर्यंत त्यांना ओळख होऊ शकत नाही आणि ते तुम्ही वाचू शकत नाही. तुमचे मुलं वाचतील, कोणीतरी सुना वाचतील, लेकी वाचतील, कोणीतरी एखादा पाहुणा आला तर तो पाय बघल, वाचल. हे ग्रंथ अत्यंत गरजेचे. म्हणून मी बोलून राहिलो की बा मुक्ताबाईनं टाटी उघडायला लावली म्हणून हे ग्रंथ समाजात. समजा टाटी उघडली नसतीच ज्ञानेश्वर महाराजांनी तर तुम्हाला काही नाही, वारी मिळाली नसती, तुम्हाला वारी काय समजलं नसतं, त्या वारीतलं भजन काय समजलं नसतं, तुम्हाला ज्ञानेश्वरी समजली नसती, तुम्हाला अमृत अनुभव समजला नसता, तुम्हाला चांगदेवपासूनची समजली नसती. एक सर्व ज्ञान तुमच्यापर्यंत कोण पोचवलं? शिक्षणाचे दार कोण उघडले? आता काय म्हणत होते? तुम्हाला इतिहास चुकीचा शिकवला जाऊन राहिला. हे म्हणता बा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग या कवित्रे कशा झाल्या? त्यांना कवित्व करण्याचा अधिकार होता, त्याच्या अगोदर लिखाण करण्याचा अधिकार होता. आणि गार्गीसारख्या तत्वव्यक्ती स्त्रीनं ग्रंथ लिहिले त्या काळात, ज्या वेळेला यायचा जन्म नव्हता. तुम्ही म्हणता शिक्षणाचे दारे उघडले, त्याच्या अगोदरपासून चालू होते. मैत्रीनं ग्रंथ लिहिले, गार्गीनं ग्रंथ लिहिले, मुक्ताबाईने लिहिले, जनाबाईनं अभंग लिहिले, मीराबाईनं लिहिले. मग आता इतक्या स्त्रियांनी कवित्व केलं, ग्रंथ लिहिले. त्यांना लिहिण्याचा अधिकार होता, वाचण्याचा अधिकार होता, त्यांना ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार होता. हे तुम्हाला काही कोणी सांगत नाही. मग तुम्ही कोणाची झेंडे हातात घेतात, कोणाची घोषणा देत राहतात. आपण काही सत्य सांगतो, आपण भेटतो थोडं. अहो मला भेटतो, अरे माझा दररोज असतो जिल्हाधिकारी काय, पोलीस स्टेशन काय, धडा चालले, तहसील काय मार्केट भरा, रस्ता रोको करतो, आंदोलन करतो, निवेदन देतो, सरकारपर्यंत पोहोचतो. आज मी निवेदन दिलं नाही. ते मोबाईल पाहत असाल आपला, काय असते की दररोज काय ना काय, दररोज भानगडीच्याच गोष्टी आम्हाला घेतो, त्याच्याशिवाय जमतच नाही. खरं बोलणारा येतच असतं. आता हे तुमच्या गावातलं शेवटचं कीर्तन सांगून देतो, माफ करा. आता नाही येणे जाणे, सहज कुंटले बा. मी तर येतच नव्हतो आज, मलाही हाल झाले महाराज. पण म्हटलं जाऊ दे, शेवटचं कीर्तन आहे, जाऊ दे, एकदा जाऊ गावाला भेट देऊ, मग पुन्हा काही जन्मात येणं नाही. आता आम्ही निर्णय घेतला, हे पण केले कीर्तन वगैरे सर्व प्रवचन, कथा तर करतच नाही. त्याच्या वाचून काही आपलं मिळलं नाही. काय आपली इथे घरून गेल्यावर आपण हिशोब मागत नाही, काही पोरं रडत नाही.
महाराज आमच्या आश्रमात आलते परवा. मी गरिबाच्या मुलासाठी, गरिबाचे मुलं आहे, एक मुलगा माझ्याकडे आला. तो म्हणे बा मला अभ्यासिकासाठी पैसे भरायला नाही, बुलढाण्याला जायला तिकीट लागतं, आमचे मायबाप गिट्टी फोडायला जातात, कोणाच्या शेतात कामाला जातात, मजुरी करतात, मजुरी करून एवढे पैसे काही उरत नाही, शिक्षणाला पैसा लागतो. म्हटलं मग तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणे आम्हाला तुमच्या आश्रमातल्या खोल्या द्या, आम्हाला अभ्यासिका काढून द्या. मी शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका 2 वर्ष झाले काढलेली आहे. माझ्या आश्रमामध्ये MPC UPSCचे अधिकारी होण्याचे जे ज्ञान आहे, ती अभ्यासिकेचे पोरं रात्रंदिवस इथं अभ्यास करतात. करायला पाहिजे, काय सोपी गोष्ट आहे, काय एवढं काय. मी कोणाला देणगे मागत नाही, तर त्यांना लागणारी कपाटं, लागणारे टेबल खुर्च्या, त्यांना लागणारी पुस्तकं, MPC UPSCचे पुस्तकं, ते लागणारे सर्व त्यांना आम्ही मिळवून देतो. केलं पाहिजे. आता आमचे काही कोणी मुलं रडणार नाही म्हणून मी निर्णय घेतला की बा आता याच्या पुढे कीर्तन करायचे नाही, कोण्या गावात जायचं नाही, रिकामे धंदे झाले ते वाघ महाराजच्या चरणी अर्पण, वाघ महाराजच्या चरणी अर्पण. इलाज नाही बा. म्हणून चला आता एक हे राहिलं, परवा एक वडाळीचं कीर्तन आहे, त्या तेरवीचे कीर्तन झाले 1 वर्षाच्या अगोदर नाही बुकिंग करता लोक. हो ना, तेरवीचे ते सांगून देतात शास्त्री महाराजचं कीर्तन ठेवला असं त्याचा अर्थ आहे. पण आता ते मी बघ जाऊ द्या. का झाले का पाहुण्याला? वा वा, आज नाही वाजले. नावले तर राजा तुमचे ते चालू होते. हा ते चालत ते मी ना सवानवली पहिले तिथे घड्याळात ते सुरुवातीची ते म्हणतात नवं. जाऊ द्या, मला ते अभंग सोडवायचा आहे. आपला हा जो वारकरी संप्रदाय आहे हा स्त्री पुरुष जात वगैरे असं काही नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. मुसलमान जेव्हा संत व्हायला लागले तेव्हा त्यांनाही आपल्या या पंक्तीत बसवलं संतांनी, त्यांनाही अधिकार दिला. इथं कोणाचं मी म्हणतो काहीच नाही ना. मग त्याने पुरावे देत असताना एक पहिला पुरावा दिला अजामेळाचा, दुसरा पुरावा दिला एका स्त्रीचा. आणि ते स्त्री पहा कोण आहे? आपल्या संस्कृतीपासून, आपल्या परंपरेपासून खूप लांब असणारी एक जमात आहे, ज्याला आपण आदिवासी म्हणतो किंवा वनवासी म्हणतो. त्या लोकांपर्यंत अजून हा संप्रदाय पोहोचला नाही. महाराज, मी जळगावला सभा घेतली, वारकऱ्याचा मेळावा घेतला आणि वारकऱ्याच्या मेळाव्यात हजारो महिला पुरुष आले होते. एक तिकडून बाई बरली कोपऱ्यामधून, तिची भाषा आम्हाला समजत नव्हती. त्या आमदाराला म्हटलं बा हे काय म्हणतं बघा बरं. तेव्हा नाही झालं, मग आपल्यालाही भाषा कळत नाही. म्हटलं मग कोणी द्विभाषिक असेल त्याला समजा. त्या पिंगडी नावाच्या बाया होत्या आदिवासी. त्या म्हणत होत्या आम्हाला हे असं सांगत होते की व मृदंग पाहिजे, टाळ पाहिजे, वीणा पाहिजे, म्हणजे भजन करायचं आहे मला. ते पाहून इतक्या भारावल्या त्या पिंगडी नावाच्या त्या आदिवासी महिला. ते म्हणे खूप चांगलं आहे, हे महिला पोगड्या घेतात, भजन करतात, टाळ घेऊन वाजवतात, आपल्याला आलं पाहिजे. ते म्हणे आम्हाला मिळालं पाहिजे. ते नाही आपण त्या आमदाराला म्हटलं द्या ना काय ते म्हणे महाराज पोचून जाईल त्याच्या गावापर्यंत. आता मी ना तपास केला तर पोचलं की म्हणे पोचलं. चांगला आहे, धन्यवाद त्याला. आदिवासी लोकांपर्यंत पोचलं नाही. आणि मग एक भिल्ल समाजातली जिचं नाव होतं शबरी. कोणची जबाब? भिल्ल म्हणजे शिकार करणे, जनावरं मारून खाणे, अन्नधान्य नाही, पशु पक्ष्याची शिकार करणे, खाणे, गुजराण करणे, जंगलात राहणे, झाडाचे मोह वेचणे, तंदुपत्त्याच्या त्या बिड्या बनवणे,
काही टोकराचे काही वस्तू बनवणे, त्या विकणे, त्याच्यावर उदरनिर्वाह करणे, शेती नाही, काही नाही. मग काय झालं, एक दिवस त्या शबरी नावाच्या मुलीचा विवाह ठरला. पण त्यांची एक पद्धत होती, विवाहामध्ये पंगत कशाची द्यायची. पंगत बी महत्वाची आहे ना, विवाहात जर आहे, लग्न जर आहे तर पंगत. ते असं केलं जाते. म्हणजे कोणाकोणाची काय काय आवड आहे, तर कोणाची आवडीनुसार मग समाजाची आवड असते, मग अमुक कशाची पंगत देणार आहे माणूस लग्नामध्ये, मग त्याची जाहीर होऊन जाते मग अमुक पंगत आहे. तर तिच्या पंक्तीमध्ये हजारो बोकड कापल्या जाणार होते, हजारो, अशी दावणची दावणच बांधली होती. ते कापायचे, त्याचं ते बनवायचं, मग लग्नात त्याची पंगत. तर त्या मुलगीनं विचारलं, म्हणे हे कशाला आणले. म्हणजे तुझं लग्न आहे, लग्न आहे तर हे पशु कशाला आणले. ते म्हणे ते कापायला. म्हणे एवढे कापले जाणार आहे माझ्या लग्नासाठी. म्हणे हो. तिनं पाहिलं का बा आपल्या लग्नासाठी, विवाहासाठी एवढे पैसे कापल्या जात असतील. ती तरुण वयातली मुलगी, नेमकं आता लग्नच होणार होतं ना तिथं 2-4 दिवसाला, निघून गेली घरातून. निघून गेली म्हणजे पडून नाही गेली बरं कोणाच्या मागे. ते बी मोठं झाले, पंचायतच आहे झालं. लय पागल लोक आहे आमच्याकडे. 8-10 दिवस झाले की पोरगी पडून गेली, धमक्याच्या मागे गेली. धमक्यानं नाही याला का झाले. ते निघून गेली, तिला पश्चाताप. गेली दूर जंगलामध्ये, कोणाचा आश्रय नाही, खूप दूर गेली. या लोकांना पता लागला नाही पाहिजे. मग त्यांना तिला एक मातंग ऋषीचा आश्रम लागला. तिला आश्रय मिळाला की चला हा आश्रम आहे एक जंगलामध्ये. मग तिथं काय चालायचं, रामायणाची कथा, भजन. तिने एक दिवस कथा ऐकली की अयोध्येचा राजा होणार होता, पण त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, बापाच्या म्हणण्यानुसार त्याला राज्याभिषेक नव्हता, वनवास झालेला आहे. पण तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे. तो जर एखाद्यावर कृपा करेल तर त्याचा उद्धार होईल, हे वाट पाहत बसले. त्याने कथा ऐकली, सत्संग झाला. ते भिल्लिनीची स्त्री 80 वर्षाची झाली, तोपर्यंत आश्रमात होती. तोपर्यंत तिनं पूर्ण आयुष्य तिथं काढलं. मग कोणा पत्ता लागला का राम आता याच मार्गाने येणार आहे, सूचना आली. तिला एवढा आनंद झाला की चला मरते वेळी का होईना श्रीराम प्रभूचं दर्शन आपल्याला होते. पण आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहुणचार करावा, काहीतरी आपण त्याला खायला द्यावं, या प्रेमाच्या पोटी तिनं काय केलं, जंगलातली बोरं आणली. नामांकित नाही, नामांकित बोरं आपल्याला समजतात गोड आहे की आंबट आहे, त्याच्याच मताने उगवतात ती समजत नाही कशी आहे खाल्ल्याशिवाय. जंगलातल्या बोरायचा काय, त्या अनेक जाती आहे त्या बोरीच्या. तिला वाटलं देवाला आपण जर बोरं खायला दिले, कदाचित आंबट असले खाणार नाही हा देव आहे म्हणतात. तिला अजून ओळख नाही. मग तिनं बोरं तोडून आणले. बोरं एका बाजूनं दातानं कुरतडले. गोड आहे काय, आंबट आहे का, फेकून दिलं. मग गोड बोरं, उचिष्टीची बोरे खाये भिल्लिनीची, आवडी तयाची दुसते बोरा हो त्या भिल्लिनीचे खाल्ले रामाने. राम प्रसन्न झाले, डोळे भरून तिनं रामाला पाहिलं, खूप पाहून घेतलं, लगेच प्राण सोडून दिला की माझ्या जीवनाचं सार्थक झालं. काय देवानं भेट दिली शेवटी, त्या भिल्लिनीचाही उद्धार झाला. हा कशाचा प्रताप आहे, नामाचा प्रताप आहे, हा भजनाचा प्रताप आहे, हा सत्संगतीचा प्रताप आहे. हा तिला हे झाला आणि तिचा उद्धार झाला. अजामेय, भिल्लिनी, तारिणी, कुंतिनी. तिसरं उदाहरण दिलं, कुंतिनी म्हणजे वेश्या. एक वेश्याही होऊन गेली, तिच्याकडून मी देह विक्रयाचा धंदा घडला, ते एक प्रकारचं पापच आहे. मग म्हातारं झाली, म्हातारी वय झाल्यावर कोणी तिच्या दारावर ये ना, मग दारही चेपू नये. तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू, ज्ञानोबाच म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये.
काय लाजिरवाणी परिस्थिती होते, लाज वाटते. तारुण्य होतं तोपर्यंत घराभर लोक येत, पैसा देत, चांगली मजा चालू होती. पण म्हातारे झाले, तिचे केस पिकले, दात पडायला आले, तेव्हा कोणी येत नव्हतं. तिला वाटलं पहा काय तारुण्य होतं तेव्हा लोक येत होते, आता कोणी येत नाही, आपल्याला कोणी बोलायला सुद्धा नाही. तिनं पोपटाचे पिलं पाडले. बोलायला पाहिजे हो कोणीतरी. पोपट बोलते माणसाचे थोडा भाषा शिकला की निदान तेवढी तरी त्याला मन हलकं होते की हाय बोलणार कोणीतरी. मुके प्राणी चांगले आहे हो, बोलतात ते खरं. कुत्रे फक्त बोलता येत नाही, नाही तर इतके प्रेम करतात खूपच. आम्ही तर नुसतं आता आश्रमात तुम्हाला 11 वाजता जाऊ द्या, आमच्या त्या गाडीवर कुत्रे असतील आले म्हणून द्या. काय त्यांचं बोलता येत नाही फक्त. का तुम्ही नुसतं म्हणता का बा जीव लावला की जंगलचं पाखरू जवळ येते, तुमच्या गाड्याजवळ येते ते मारता, गोटे मारता, मारून खाता. त्याला का माहित नाही काय मारता म्हणून? खोटं नाही वाटत, खोटं नाही सांगत. या नारदाच्या गादीवर उभा आहे, आता भैया डबा घेऊन येते, मला असा बसवतो म्हणते खाऊ बाबा. जेवण होईपर्यंत थांबते, बाजूला बसते. रानातल्या चिमण्या येतात, त्याच्यातलं ताटातलं घ्यायची तयारी. त्यात सवय झाली की आपल्याला काहीतरी टाकतात रोज. आता भेट नाही त्या चिमण्या, या गावातल्या नाही, जंगलातल्या जवळ येऊन खातात. आपण इकडून जेवण करा, ते इकडून बसतात खातात. त्याला माहित आहे इथं आपल्याला निर्भयपणा आहे. पाहून येणारे जंगलाचे पकडा जवळ येणारे यायला पाहिजे. खऱ्या अर्थानं तो पोपट पाळला. मग ती त्याच्याशी बोलायला लागली, राघव भूक लागली, राघव तुला काही जेवण पाहिजे, तो एखादं फळ देऊ. तो त्याच्या भाषेत बोलायचा पोपट, पण राघू म्हणायची ती. राघू राघू म्हणता म्हणता देवाचं नाव आलं, तिचा अंतकाळ जवळ आला, तिचाही उद्धार झाला. 2 स्त्रिया आहे बाबा, एक भिल्लन सांगली, दुसरी आहे वेश्या कुंतीन नावाची, कुंतीने. आता शेवटचं उदाहरण, 9:15 झाले, तुम्ही मला काही सांगू ना. आता शेवटचं उदाहरण दिलं. अनंत पापाच्या राशी त्याच्याकडून घडल्या. वाल्मिकी तसा वाल्याचा वाल्मिक झाला आपण म्हणतो बा. वाल्या होता पहिले, मग वाल्मिक झाला, मग वाल्मिक ऋषी झाला, मग रामायणाचा करता झाला, मग आद्य कवी झाला. पण हा प्रवास तसा सोपा नाही झाला. हा प्रवास त्याचा झाला, त्याची सुरुवात फार चांगली आहे. जेव्हा तो माणसं मारत होता, जेव्हा तो नारदाच्या अंगावर गेला, तेव्हा नारदानं त्याला फक्त एकच प्रश्न विचारला की मार, मला काही म्हणायचं नाही, नाहीतरी आमचं काही नाही, पण एक प्रश्न आहे, तू आता जेवढी पापं करून राहिल्या तर त्या पापात तुझी पत्नी सहभागी आहे का? एकदा विचारून काही आहे. तो घरी गेला. त्याच्या पत्नीनं जर त्याला म्हणलं नसतं, लाडीगुडी लावलं असतं की बरं आहे, येऊ द्या ना, माणसं मारा, तिकडे खून करा, चोऱ्या करा, येऊ द्या घरात. तिनं प्रवृत्त केलं, म्हणे नाही, तो पापाचा पैसा आपल्या घरात येतो, माणसं मारल्याच्या पापाचा पैसा घरात येतो. तिनं विचार केला की म्हटले नाही, आम्ही तुमच्या पाप कर्माशी सहभागी नाही, तुमच्या पापातही सहभागी. त्याला धक्काच बसला बा. पण आपण जरी रामायण म्हणतो वाल्मिकानं लिहिलं, पण त्याच्या मागची खरी प्रेरणा त्याची पत्नी होती. त्याच्या पत्नीनं जर म्हटलं नसतं की बा बरं आहे पाप, आणि आज आम्ही खऱ्या अर्थानं प्रेरणा घेतली पाहिजे, आमच्या घरात भ्रष्टाचाराचा पैसा येतो, पापाचा पैसा येतो, आणि पापाच्या पैशावर आमचं सर्व हे चालते. पण अशी स्त्री जेव्हा घरामध्ये असते की ते म्हणते नाही, आपण अर्ध्या पोटी राहू, पण पापाचा आणि भ्रष्टाचाराचा पैसा घरात येता कामा नये, कुकर्माचा पैसा कमा येता नाही, ते स्त्रीच्या घराची खऱ्या अर्थानं उद्धार करते असते. तीच स्त्री घराचा उद्धार करू शकते, गावाचा उद्धार करू शकते. आणि खरं स्त्रीचं महत्त्व आपण जाणलं नाही, तेव्हा त्याच्यात फरक पडला. लगेच त्यानं हातातली शस्त्र टाकून दिली. नारदाला तो शरण गेला आणि नारदानं त्याला सांगला, आता काहीच करू नको, भजन कर. मग तो भजन करायला लागला. त्याचं नाव तर पूर्वी आश्रमीचं खऱ्या अर्थानं रत्नाकर होतं, पण त्याला वाल्या म्हणत. पण वाल्याचा वाल्मिक कसा झाला
हा प्रवास फार चांगला आहे, तो प्रवास कोणी सांगत नाही. मग असं ते एकटा भजन करत असताना एक दिवस एक पारधी पक्षी मारताना त्या आश्रमापुढे आला आणि त्यानं क्रौंच नावाचे पक्षी, हे सारस म्हणतो आपण त्याला, सारस पक्षाचं एक आहे, ते जोडीनंच राहतात, मेले तर जोडीनंच राहतात, मरतात जोडीनंच राहतात, विरह एकमेकाचा त्यांना सहन होत नाही. प्रेम शिकावं सारस पक्षाकडे. हे सारसाई बिघडता होय ओवावणी वस्स काढता का भनंग दौडता भानयावरून. प्रेम कशाला म्हणतात? समर्पण, त्याच्यासाठी जीव देणं म्हणजे प्रेम. ते सारस पक्षाकडून शिकावं. ते सारस पक्षी काम क्रीडा करत होते, त्या पारध्यानं बाण मारला, ते तरफडलं फडफडलं, रक्त निघलं, गतप्राण झालं ते पक्षी. त्या दुसऱ्या पाखरानेही पाहिलं का हे मेलं, त्याने जीव सोडून दिला आपण. ते दृश्य पाहिलं या वाल्मिकानं, त्याच्या तोंडातून शब्द निघाले, मानिषाद प्रतिष्ठा तोगम शाश्वती समा यत क्रौंच मिथुना विकम वधी काम मोहितम. ऐ पक्षी मारणाऱ्या क्रौंच पक्षाचा पण वध केला, त्याचा काम पुरा होऊ दिला नाही. काम पुरा न होता तू बाण मारलास, तुझी प्रतिष्ठाही गेली आणि तुझा मृत्यू जवळ आला. गेला शाप, पण शापाचा झाला सोडून. तो काही शाप नव्हता, 32 अक्षर त्याच्या तोंडातून निघाले होते. तो एक अनुष्टुप छंद नावाचा छंद निघाला होता. आणि मग सरस्वतीनं सांगलं, तू आज सिद्ध झाला, आता लेखणी घे हातात आणि आपल्या या राज्यामध्ये राम नावाचा कोणीतरी जन्माला आलेला आहे, त्याच्यावर तू चरित्र लिही, तुझं जग प्रसिद्ध होऊन जाईल ते काव्य. म्हणून केले रामायण. रामाच्या अगोदर रामायण केलं एवढी, आणि रामायणासारखा ग्रंथ लिहिला आणि रामायणाचा आदर्श जगापुढे उभा केला तो वाल्मिकानं. पण शेवटी त्यानं केलं काय, तर त्याच्याकडून भजन झालं, चिंतन झालं, तप झालं, आणि तप होऊन अशा प्रकारची वाणी सिद्ध झाली. त्याच्या वाणी सिद्धीतून रामायणाचं सर्व काव्य प्रसवलं आणि आद्य कवी होण्याचा बहुमान या वाल्मिकाला मिळालं. म्हणून पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक हाय पुरावा. तिन्ही लोकांमध्ये नामाचा उद्धार करण्याची शक्ती आहे, हे वाल्मिकाचे उदाहरण आहे. म्हणून ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय प्रमाण आहे बा पुरावा? तर ते म्हणता इथे भजन हे प्रमाण आहे. कोण आहे त्याचे पुरावे? तर पुरावे सांगितले अजामेळ, दिल्लीनी, वेश्या कुंतीनी आणि चौथे वाल्मिक. हे झाले 4. त्याले झाले पुरावे. हे प्रमाण काय आहेत? तर हे प्रमाण भजन प्रमाण आहे. म्हणून काय थोरपण जाळावे ते भजन करावं, सर्वांना अधिकार आहे, ते करण्याचा अधिकार आहे, आपलाही उद्धाराचं साधन आहे. अशा प्रकारचं सांगत असताना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्या भजनाचं महत्त्व सांगितलं. विठोबार चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हा खेळ रंगायचा. खेळ तिथं वाळवंटात का व्हायचा? तर काही ना मंदिरात प्रवेश नव्हता, भजन करण्याचा प्रवेश मंदिरात. बडवे माझा मारता ते काय अपराध, चोखोबानं म्हणलं, लाथाळलं, मारलं, चोखोबाला मंदिरात येऊ दिलं नाही. पण वाळवंटात मग भजन करण्याची सर्वांना मुभा आहे. वाळवंटात कोण मना करणार? आम्ही त्या विठ्ठलाचं भजन तिथं करतो. म्हणून वाळवंटात पहिले खेळ रंगले भजनाचे. मग त्यांना पायरीजवळ निदान समाधी घेण्याचा अधिकार तरी प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे सर्व यातीतले संत आणि आपल्या वारकरी संप्रदायात त्यांचा खऱ्या अर्थानं समावेश आहे. मग तिथं जात पाहिल्या गेलेली
भेद पाहिला गेला आणि वर्ण नाही, वंश नाही, भेद काहीच नाही. नामस्मरणाने सर्वांना अधिकार दिलेला आहे. असंच प्रकारचं देवाचं भजन आपण केलं पाहिजे. त्या भजनाला खऱ्या अर्थानं आपला उद्धाराचं ते एक कलियुगातलं महत्त्वाचं साधन आहे. अशा प्रकारचं चिंतन आहे. 10 वाजले आहे की नाही? आता मला काही डबल तुम्ही कीर्तन दिलं पाहिजे, आता विषयच संपला. तर मलाच येणं नाही तर तुमचा काही प्रश्न नाही. हा? पण खरं नियम पाळला पाहिजे. त्याला झालं शरणधर महाराजचं कीर्तन आश्रमात चालू झालं आणि त्याने डीजे वाजवून चालू केला लग्नावर. तुम्हाला 10 मिनिटं तर थांब, आमचं 10 कीर्तन होते. थांबलाच नाही बा. म्या पोलिसाला फोन लावला, ठाणेदाराला. तो गाडी घेऊन आला, त्याचा डीजे बंद केला. म्हटलं तो डीजे तुम्ही आता बंद केला, पण मला लेखी द्या. त्यानं लेखी दिली. 10 वाजायच्या पुढे डीजे वाजवता येत नाही, 10 वाजायच्या पुढे तुम्हाला कुठल्या प्रकारचं काही वाजवता येत नाही, तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. गावं चांगलं आहे म्हणून हे डीजे वाजवता 12 वाजेला परवानगी नाही आहे. माझ्याजवळ लेखी आहे, मी मुद्दाम लेखी घेतली. म्हटलं चालेल हे पहिलं राहिले यज्ञ मोडीले कीर्तन झाल्या, कंसापेक्षाही झाल्या हलकट. कीर्तन बोललो शरणधर महाराजचं आश्रमात यावर्षी ना. त्या दिवशी निर्णय घेतला, त्या महाराजला सांगला आजपासून लाख तुम्हाला हे कीर्तन भजणं. त्या दिवसापासूनच बंद केल्या तारखा घ्यानं मी. आता नकोय म्हणजे नाही. काय धंदे लावले, काय कोणाला आधी नाही. तमाशावाल्यालाही घराच्या पुढं 10च्या पुढं हे नाही आहे, कलापथकवाल्याला नाही आहे, कीर्तनावाल्याला कोणालाच नाही आहे. कोणी लोक केसा भरत नाही म्हणून बरं आहे. चांगल्या गावाचे लोक. तुम्हाला नियम पाळावे लागते. मॅच ते नियम त्याच्याकडून घेतले, मग त्याचं नियम आता मी काही उल्लंघन करत नाही. तुम्ही जर 8 वाजता चालू केलं असतं. आता मी परवा कोणी गावाला गेलो होते ना, 8 ते 5 चालू कमी असताना कीर्तन चालू केलं. ते म्हणे महाराज 10 ते 5 असताना झालं पाहिजे. म्हटलं हे चांगलं आहे की नाही. मी 10:30 घरी मी जातो आरामचे आश्रमात. आता इतक्या धरून जायचं म्हटलं तर मला 12, 12:30, 1 वाजता कधी कधी 4:30 वाजता उठावंच लागते. आता मग कधी हे करायचं. जाऊ दे, तो आमचा वैयक्तिक विषय झाला. आम्ही निर्णय घेतलेला आहे. हरिभक्त पारायण या ठिकाणी आपला जो नामसप्ताह चालू आहे त्या नामचिंतनाच्या योगानं आजच्या प्रथम दिवसाची चिंतन सेवा करण्याचा योग अशा प्रकारचा प्राप्त झाला. झालेलं चिंतन आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाईच्या चरणी समर्पण करतो. आणि ज्या संतांनी तुम्हा आपल्याला प्रश्न बिकट आहे. पांडव वनवासात असताना युधिष्ठिराला तहान लागली. नकुलाला सांगत जाय तळून पाणी घेऊन ये. ते तळ होतं यक्षाचं. तो म्हणला पाणी नाही, आमचं म्हणणं नाही, पण माझ्या प्रश्नाची उत्तरं दे. तो म्हणे तुमच्या प्रश्न गेला खड्ड्यात. पाणी घ्यायला गेला. पाणी घ्यायला गेला तर तो निचेष्ट झाला, मृतावस्थेत पडला. नकुल पडला. त्याला मग सहदेव पाहायला आला. त्याच्यावर बी तोच प्रश्न दे, पाणी ने. यक्षाचं तळ होतं ते. त्याने तसा उद्धटपणा केला, तोही तसाच झाला. मग नंतर भीम गेला, नंतर अर्जुन गेला, आणि चौथ्यानं मग युधिष्ठिर आला. त्याला आपले भाऊ परत काऊन आले पाणी आणायला. तर तो यक्षानं तिथून पुन्हा आवाज दिला, पाणी ने. पण तो म्हणे तुझे हे 4 भाऊ, आमचे 4 भाऊ मृतावस्थेत झालेले आहे, हो यांना जीवदान द्या. तो म्हणे नाही, प्रश्नाची उत्तरं. त्याने मग 72 प्रश्न विचारले यक्षाने. किती? 72 प्रश्न म्हणजे 3 दिवस कीर्तन चालले त्याच्यात एकट्याच 72 प्रश्न. पण त्यातला एक प्रश्न विचारला होता. यक्ष म्हणला की मार्ग अनेक आहे, पंथ अनेक आहे, त्याचे कर्ते वेगळे आहे, प्रत्येकानं आपला वेगळा वेगळा मार्ग सांगला. शास्त्र अनेक आहे, त्या शास्त्रानं सांगलेले मार्ग अनेक आहे, पण नेमका सोपा मार्ग कोणता आहे. तर त्यानं सांगलं महाजनो येन गताहा सपंथा. युधिष्ठिरानं काय उत्तर दिलं? पंथ किती असू द्या, मार्ग किती असू द्या. आता तुमच्या रावळीयाचं म्हटलं तर तुम्ही इकडून पिंपळगाव राजा कोणी येऊ शकता, तुम्ही पाठ इकडून कोणते पायखिळून येऊ शकतात, पिपरीकडून येऊ शकतात, म्हणजे अनेक रस्ते. पण सोपा कोणता आहे? समजा भोताडून आलो होतं
काय केलं कोणता वसळलेला जा तिकडे पिपळेला जा वाकडून इकडे या. असं नाही सांगत पण शिदे पिपळगाव राजाला जा पुढे पाठवून असतात. सोपा सांगा लवकर तर सांगा. काय काय म्हणता एमआयडीसीत जा आणि एमआयडीसीतून पालखेडला या मग इथे रावले. मार्ग जरी अनेक असले तरी महाजनो येन गताहाच पंथहा. महापुरुष ज्या मार्गाने गेले तो मार्ग ते वाट त्या वाटेनं गेला असताना खऱ्या अर्थानं आमच्या गंतव्याच्या ठिकाणावर आम्ही पोचतो. तो मार्ग जर आम्हाला कोणाला दाखवला असेल तर मार्ग दावणे गेले. वेद प्रणित हा मार्ग आहे, ऋषी प्रणित हा मार्ग आहे. ऋषीने अनेक छंदामधून अनेक याच्यामधून तुम्हा आपल्याला ही वाट दाखवलेली आहे. वेदकालीन मार्ग आहे आणि तो वेदकालीन मार्ग ऋषीप्रणित मार्ग तुम्हा आपल्याला वारकरी संतांनी इथपर्यंत आणून दाखवला, सोपा केला. चुका म्हणे सोपी केली पायवाट. हे पायवाट सोपी झाली. आता तुम्ही चाल जाऊ शकता, काही चालकाठी नाही आहे. आणि त्या पायवाटेनं गेलो असताना आपण आपल्या ठिकाणावर पोचतो. ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर ओम गजानन नमो नमः. सर्व भाई भक्तांना सूचना, उद्या संध्याकाळी ठीक